चला आता भाजी बघू कशी झाली काय रे. गेले आतापर्यंत मजाच करत होते आम्ही आणि हा तर चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आता थोडंसं बाहेर आलेलो आहोत आणि हा तुम्हाला आज ना चार्जर घेतो. आज आहे ना मित्रांनो, आज आपण बंधू आहे आमचा बंधू. आज आपण आहे ना चिकन रेसिपी बनवणार आहे, चिकनची भाजी. ती पूर्ण रेसिपी आज मी शेअर करणार आहे. तर चला आता त्याची प्रिपरेशन वगैरे करायला घेतो. हां तर इकडे बघा, चिकन बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि इकडे बटाटे कापून ठेवलेले आहेत आणि वाटणसाठी तिकडे बाहेर भाजी कापायला लावलं दाखवतो. हे बघा, इकडे कोथिंबीर आहे, टॅमॅटो, मिरची आणि अद्रक नाही, अद्रक. आता हे सर्व वाटण करायला लागू, एकदम मस्त वाटण तयार करूया. चला मित्रांनो, तिकडे वाटण वगैरे होते तिथपर्यंत आपण कांदा कापूया. अर्धा तर मी कापला आहे बघा, मस्त स्लाइस छोटे छोटे, अर्धा कापतो. चला चला कांदा कापून झालाय. चला कांदा टाकलाय व्यवस्थित आणि भाजी पण व्यवस्थित शिजलेली आहे. काय रे बंधू, मी कदा येत नाही म्हणून त्याला घेतलं सर रे. तो लाजतो का नाही? तो होता व्यवस्थित कर, कांदा शिजला पाहिजे असं भाजी. हा एकदम टाकला. चला मित्रांनो, आता भाजी शिजत ठेवलंय आणि भाजीमध्ये आपण काय रे टाकलाय, अद्रक लसूण पेस्ट. अजून कोणता मसाला, चिकन मसाला टाकलाय एक, तो खडा मसाला असतो तो टाकलाय. अजून काय टाकलाय बंधू? पिस्तूल टाकलाय. आणि आता कांदा तुम्ही बघितलं असेल, कांदा एकदम टाकलाय बंधूने आमच्या. आणि भाजी केक आता केक आहे, केक आणि काय रे, केकच आहे ना, चिक्की का काहीतरी आणलं, कॅडबरी कोणती तरी. आता ती खातो, जिथपर्यंत भाजी शिजते ना तिथपर्यंत आम्ही इकडे चटरपटर काय काय खातो. ठीक आहे, एक नंबर कॅडबरी आहे. बरं केक खा तू. हे बघ कॅडबरी खा, कॅडबरी एक नंबर लागते. खा. चला आता भाजी बघू कशी झाली काय रे. भाजीचं घाल, हा व्यवस्थित जायचं, व्यवस्थित. वास वगैरे मस्त आहे ना, स्मेल वगैरे मित्रांनो जबरदस्त आहे. मीठ टाक चल, थोडा मीठ टाक. कुक हा चव आलंय. चला मित्रांनो, आता 15-20 मिनिटानंतर काय रे, चेक कर झाली काय व्यवस्थित. हा काय भाजीला रंग रूप कसा आलाय बघा, जबरदस्त. बंधू एक नंबर व्हायचं झालंय. टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे ना. थोडी दाखव. एक नंबर. परफेक्ट आहे. बंद कर, शिजलंय ना. ठीक आहे, बंद करू लागतं. एक नंबर भाजी. काय रे बंधू उडला आता मित्रांनो जबरदस्त टेस्ट आलाय, जबरदस्त. आता मस्त बसतो कांदा वगैरे कापून, कांदा लिंबू भाजी. आणि हां मी तर रिओ आणलाय, रिओ पितो मस्त जबर. अशा प्रकारे आपली भाजी झाली मस्त. आपलं रिओ, कांदा आणि काय रे, लिंबू पिळ. हां मस्त. चला मित्रांनो, आता खातो मस्त. हां मला पिळणार, लिंबू पिळ त्याच्यावर. चला हा तर चला मित्रांनो, आता जस्ट मी घरी बसलो. खूप मजा केली. मी मामा आणि मित्र होता, मामाचा मित्र होता आणि भाजी वगैरे खाल्ली. खूप पूर्ण दिवस संध्याकाळ आता होत आले जवळजवळ. खूप मजा केली आत्तापर्यंत, मजाच करत होते आम्ही. आणि आता जस्ट घरी बसलो आहे बघा. आणि मंगाबाई पण रस्त्यात भेटला, तो पण त्याला पण घेऊनच आलो. चला आता फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो, ठीक आहे. हा चला मित्रांनो, घरी तर पोहोचलो आहे, पण हे बघा लॉक आहे. आणि आई मोबाईल पण इकडेच ठेवून गेला. तर कुठे गेला काय माहीत नाही. बाबा पण नाही मिळत, आई पण नाही मिळत. आणि आईचं मोबाईल पण इकडे, त्यांचा चावी कुठे आहे ते पण ना मला सांगून गेले. तर बघू, फोन करतो पण आईचा फोन इकडेच आहे. आता काय करू काही कळत नाही. सध्या तरी फ्रेश वगैरे होतो. तर मित्रांनो जस्ट आता आई बाबा आले आणि फ्रेश, मी कधीच फ्रेश होऊन बसलेलो तिकडे, आग पेटवलेले बाहेर, तिकडेच बसलेलो. आणि आता आलो मध्ये आणि जस्ट मला कंपनीतून फोन आला की माझी 7ची ड्युटी होती. आणि मी म्हणजे असं समजलेलं, म्हणजे रोजच्या प्रमाणे जी 10ची शिफ्ट असते ना, त्यानुसार मी आज पण मला वाटलं की आज पण माझी 10ची शिफ्ट आहे. पण शिफ्ट शेड्यूल जेव्हा बघितलं तर माझी 7ची शिफ्ट होती. आता पटापट तयारी करतो, 7:45 होत आलं. ठीक आहे, तर 7:45
7ची शिफ्ट आहे ना, मी 7:45 वाजता तर तयारी करतो फक्त. आला उशीर झाला मला, ते सर्व एन्जॉयमेंटच्या नादात आहे ना आजचा विसरूनच गेलं. शिफ्ट शेड्यूल पण मी विसरून गेलो, बघितलं मला आठवण पण नाही की आज 7ची शिफ्ट आहे असं करून. मला कंपनीतनं फोन आला तेव्हा आता मला कळलं की माझी 7ची शिफ्ट आहे. चला आता पटकन तयारी करतो, आता निघतो. तर चला मित्रांनो, फायनली आता रेडी झालो, निघतो आता जॉबसाठी. चल गाई चाललो मी, चल मंगा भाई चलो निकलता हूँ काम पे. जय माता दी मंगा भाई, चलो. चला मित्रांनो, मंगा भाई पण बोला जय माता दी, निघू. चला मित्रांनो, आता गेट लावतो आणि आता जवळजवळ वाजत आले आहेत 7:50 झालेले आहेत. तर आता मी निघलो 7:50ला, जवळजवळ 8:30पर्यंत पोहोचून जाईल मी जॉबवर पालघरला. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग थोडासा ना म्हणजे बघितलं ना आपण, तर थोडासा मी आळसपणा केला शूट करायला, कारण मामा आणि मामाचा मित्र जो आहे ना तो कम्फर्टेबल नाही मिळत एवढं व्लॉगिंगच्या बद्दल बघितलं तर तसं. त्याच्यामुळे थोडं मी जे मेन गोष्टी होत्या ना त्याच थोडाफार शूट केल्या, जास्त काय शूट करत नाही बसलो. आणि मग घरी आलो आणि मग तुम्हाला नंतरचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग थोडासा समजून घ्या, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी वाटली तुम्हाला. भाजी म्हणजे खाली मी, पण तुम्हाला बघायला तरी कशी वाटली ते तरी मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. ठीक आहे. तर आता आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो, आता सध्या जॉबवर निघतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.